अर्चना शिंदे शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत। भाजपच्या नीला सोनवणे यांचा त्यांनी पराभव केल्याचा आपण पाहतोय। तर धुळे महापालिकेमध्ये भाजपचा बहुमताचा आकडा भाजपनं पार केलाय। धुळे महापालिकेत भाजपचे 36 उमेदवार हे विजयी ठरलेले आहेत। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला तिथं मोठा धक्का बसताना आपल्याला दिसतोय। यानंतर बघूया जालन्यातली बातमी। जालन्यात भाजप बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे। भाजपला 27 तर शिवसेनेला 6 जागी आघाडी मिळताना दिसते आहे। काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर आघाडी मिळताना पाहायला मिळते आहे। जालन्यामधला आपण बघतोय जालन्यातली ही पहिलीच महापालिकेची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी आता भाजप आपल्याला सत्ता काबीज करताना दिसते। धुळे महापालिकेमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठलेला। धुळे महापालिकेमध्ये भाजप 36 उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला या ठिकाणी धक्का बसल्याचं पाहायला मिळतं धुळ्यामध्ये। जालन्यामध्ये आपण बघितलं तर कैलास गोरंटे आले। जालन्यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याचा निकालामध्ये त्याचं परावर्तन दिसून येतं। त्याचं बहुतांश श्रेय हे रावसाहेब दानवे यांना दिलं जातं। रावसाहेब दानवे यांनी खरं तर या संपूर्ण जालना महापालिकेसाठी ताकद लावलेली होती आणि त्यांनी या संदर्भात आपण पाहतो की वारंवार त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की पहिला जो महापौर आहे हा भाजपचाच असेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुंबई प्रभाग 148 मधून संजय नाईक हे विजय झालेले आहेत। शिवसेनेचे उमेदवार संजय नाईकांचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 148 मध्ये शिवसेनेनं बाजी मारलेली आहे। 148 मधनं संजय नाईकांनी विजय नोंदवलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत संजय नाईक, त्यांचा तिथं विजय होताना आपल्याला दिसतोय। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 148 मधून संजय नाईकांचा विजय झालेला। महायुती ही सध्याची आकडेवारी आपण एकदा पाहूया। 131 जागांवर महायुती सध्या आघाडीवर असल्याचं आपण चित्र पाहतोय। त्यानंतर ठाकरे बंधू 74 जागा, काँग्रेस प्लस मित्रपक्ष 15 जागा आणि इतर यांना 8 जागा। धारावीमधून अर्चना शिंदे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विजय झालेल्या आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी कोल्हापूरमधली पुढची बातमी। 58 निकाल समोर आली आहेत। भाजप 19, शिवसेना 14 जागांवर विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसला 20 जागा मिळालेल्या आहेत तर राष्ट्रवादीला 3 जागांवर यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे महायुती कुठेतरी बाजी मारताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालांमध्ये दिसून येते आहे। भाजप 19, शिवसेना 14 जागा, काँग्रेसला 20 जागा आहेत तर राष्ट्रवादीला 3 जागांवर यश मिळाल्याचं दिसून येत आहे। निश्चितच आपण पाहतोय कोल्हापूर मधलं हे चित्र। भाजप 19 जागा भाजपच्या वाट्याला गेलेल्या आहेत। शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, शिवसेना युबीटीला 1, मनसेला मात्र 0, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 0 आणि काँग्रेसला 20 जागा। मुंबई प्रभाग 38 मधून मनसेच्या सुरेखा परब विजय झालेल्या आहेत। मनसेचा दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी मनसेनं खातं खोलल्यानंतर आता दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळतोय। मुलुंडमध्ये पहिला विजय झाला होता आणि आता प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा परब या विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। एक मोठी बातमी आपण बघतोय। मुंबईच्या प्रभाग 38 मध्ये मनसेच्या सुरेखा परब यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसेनं खातं खोललेलं आहे। निश्चितच आपण पाहतोय मुंबईमधील प्रभाग 38 मधून त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। मनसेच्या सुरेखा परब या विजय झालेल्या आहेत। त्यांनी आता विजयाचं खातं अधिकृतरित्या मनसेच्या विजयाचं खातं उघडलेलं आहे। तर कोल्हापूरचे 58 निकाल जाहीर झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय मतमोजणी थोड्या वेळापूर्वी 51 निकाल समोर आलेले होते। आता 58 जागांचं हे चित्र आपल्या समोर स्पष्ट होताना कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप 28, शिवसेनेला 28 जागांवर देखील आघाडी आलेली आहे। ठाकरे बंधूंना अवघ्या 8 जागी आघाडी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमधील देखील निवडणुकीची प्रचंड चर्चा झालेली होती आणि आता आपण पाहतोय मुंबईत काँग्रेसच्या राजश्री भातणकर या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 216 मधून त्यांनी विजय नोंदवलेला आहे। काँग्रेसच्या राजश्री भातणकर यांनी आपला विजय नोंदवलेला आहे। नांदेड प्रभाग 4 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। नांदेडच्या प्रभाग 4 मध्ये भाजपनं बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रभाग 4 मधले 4ही भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। नांदेडमध्ये सुद्धा भाजप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे। प्रभाग 4 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि एकंदरीत आपण बघितलं तर मुंबईमध्ये मनसेनं आता खातं खोललेलं आहे। मनसेच्या उमेदवाराचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।
तर दुसरीकडे आपण बघितलं तर महायुती ही मुंबईमध्ये बाजी मारताना दिसते. 131 जागांवर आघाडी आहे. ठाकरेंची 74 जागांवर आघाडी आहे. मुंबईत प्रभाग 38 मधून मनसेच्या सुरेखा परब यांचा विजय झालेला आहे. परब यांच्या विजयानं आपण पाहतोय मनसेचं हे खातं उघडलंय. कल्याण डोंबिवलीत भाजप सेनेचाच डंका दिसतोय. भाजप 28, शिवसेनेला 28 जागांवर तिथं आघाडी मिळते. तर ठाकरे बंधूंच्या खात्यात केवळ 8 जागा जाताना दिसत आहेत. 8 जागांवर त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचा हा डंका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी भाजप आणि शिवसेनेमध्ये शिवसेना या प्रत्येकी 28 जागांवर आघाडी घेताना पाहायला मिळते. ठाकरे बंधूंची केडीएमसी मध्ये सुद्धा कुठेतरी पिछाट होताना या ठिकाणी पाहायला मिळते. चंद्रपूरमध्ये काँग्रेस भाजपमध्ये चुरस रंगलेली आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा 13 ठिकाणी विजय प्राप्त झालेला आहे. भाजपला 8, बसपा 1, शिवसेना युबीटीला देखील 5 जागा चंद्रपूरमध्ये मिळताना आपल्याला दिसत आहेत. चंद्रपूरमध्ये आपण पाहतोय की काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची ही सगळी लढाई होताना दिसते आणि काँग्रेसचा 13 ठिकाणी विजय झालेला आहे. काँग्रेससाठी ही चांगली आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. अगदी चंद्रपूरचे खासदार सुद्धा आपल्याला काँग्रेसचे असल्याचं पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी खासदार आहेत, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी काँग्रेस असेल, या ठिकाणी काँग्रेसची चांगली कामगिरी होताना दिसते. कोल्हापूर असेल, या ठिकाणी आपल्याला बघतोय श्रीकांत. लातूरमध्ये देखील आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की कशा पद्धतीनं काँग्रेसची एकंदरीतच वाटचाल राहिली. आपण नागपूरमधली परिस्थिती बघणार आहोत. कशा पद्धतीनं नागपूरमध्ये भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 2 आणि त्याचबरोबर बसपा 13 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुष्पा कळंबे या विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 39 मधून पुष्पा कळंबेंचा विजय झालेला आहे. एक मोठी बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 39 ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुष्पा कळंबे या विजयी झालेल्या आहेत. मुंबईमधील प्रभाग क्रमांक 39 मधून पुष्पा कळंबे यांनी विजय नोंदवलेला आहे. त्यामध्ये आपण पाहतो सुरुवातीला कल समोर आलेले होते, मात्र आता विजयाची आकडेवारी देखील आपल्याला समोर येताना दिसते. अनेक विजय मनसेनं देखील खातं खोललं. त्यानंतर आता ठाकरेंच्या कळंबे यांचा विजय नोंदवला गेला. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी या ठिकाणी 63 उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे 24 उमेदवार विजय झालेत आणि कुठेतरी हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड राखलेला अशीच परिस्थिती आहे. निश्चितच आणि बहुजन विकास आघाडीचा तिथं आता महापौर होणार हे चित्र जवळपास स्पष्ट मानलं जात आहे. सोलापूरमध्ये भाजपचे 75 उमेदवार हे आघाडीवर आहेत. काँग्रेसला 5 तर शिवसेनेला 4 जागा मिळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आपण श्रीकांत बघितलं, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा खासदार आहे, अमरावतीमध्ये काँग्रेसचा खासदार आहे. या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळतंय. मात्र सोलापूरमध्ये परिस्थिती काँग्रेसच्या बाबतीमध्ये उलटी दिसून येते. सोलापूरमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, सोलापूरची ही आकडेवारी आपण पाहतोय. 75 जागांवर भाजप, 4 जागांवर शिंदेची शिवसेना. अजितदादांच्या राष्ट्रवादीला इथं अद्यापही खातं उघडता आलं नाहीये. शिवसेना ठाकरे पक्षाला देखील खातं उघडता आलं नाहीये. मनसेला देखील या ठिकाणी 0 जागा मिळताना दिसत आहेत. सोलापूरमधलं हे चित्र आपण पाहतोय. शरद पवारांच्या पक्षाला देखील या ठिकाणी 0 जागा अद्याप मिळताना दिसत आहेत. जोगेश्वरी प्रभाग 74 मधून मनसे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय. मनसेच्या विद्या भरत आर्या ह्या आघाडीवर आहेत. जोगेश्वरी प्रभाग 74 मधून मनसेनं आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी जोगेश्वरी मधून येते. जोगेश्वरी प्रभाग 74 मध्ये मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. निर्णायक आघाडी आहे. तर उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेत काटेकी टक्कर आहे. भाजप 23 ठिकाणी तर शिवसेना 21 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना युबीटी आणि मनसेची आपल्याला उल्हासनगरमध्ये विशेषतः पिछाहाट पाहायला मिळते. उल्हासनगरमधले हे सगळे अपडेट्स आपण पाहतोय. भाजप शिवसेनेत काहीशी काटेची टक्कर या ठिकाणी आपल्याला दिसते. भाजप 23 तर शिवसेना 21 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. काटेकी टक्कर आहे. मात्र शिवसेना, ठाकरे पक्ष आणि मनसेला ठाकरे बंधूंची इथं पिछाहाट होताना चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच खरी लढत झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही पक्षांमध्ये काटेकी टक्कर दिसून येते. दोन्ही पक्ष मजबूत स्थितीमध्ये आपल्याला उल्हासनगरात पाहायला मिळत आहेत.